नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 3री मधील गणित विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपण एकत्र जमत आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण 3 अंकी संख्यांची ओळख करून घेतलेली आहे. मात्र या व्हिडिओमध्ये आपण 3 अंकी संख्यांचं दृढीकरण करणार आहोत. आणि यासाठी मी श्रीमती रुपाली पाटील तुमच्या सोबत आलेली आहे. आपल्याकडे आपण मनी तारा ची माळ घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मनी घालून ती संख्या बनवणार आहोत. आपण इथे 2 शतक पिशव्या घेतलेल्या आहेत, 4 दशकाचे बॉक्स घेतलेले आहेत आणि 3 सुट्टे मनी घेतलेले आहेत. आता या मनी तारांच्या तारांमध्ये आपण हे मनी घालूया. 2 शतक पिशव्या म्हणजे शतकाच्या घरामध्ये आपण 2 मनी घालूया. दशक 4 आहेत म्हणून दशकाच्या घरामध्ये 4 मनी आले आणि एकक 3 आहेत म्हणून एककाच्या घरामध्ये 3 आणि संख्या तयार झाली आपली 243. पुढे जाऊया आपण. आता आपण 3 शतक पिशव्या घेतल्या आहेत बरं का. 1 शतक म्हणजे 100 माहिती आहे ना. आता एक दशकाचा बॉक्स घेतलेला आहे आणि 5 सुट्टे मनी घेतलेले आहेत. आता आपण शतकाच्या तारेमध्ये 3 शतक पिशव्या असल्यामुळे 3 मनी घेऊया. दशकाच्या घरामध्ये एकच मनी घ्यायचा आहे आणि एककाच्या घरामध्ये 5 सुट्टे मनी म्हणून 5 इथे मनी घालूया आणि आपली संख्या तयार होणार आहे 315. बरोबर. आता अक्षरामध्ये लिहूया आपण 315. आता पुन्हा आपण घेतलेले आहेत 5 शतक पिशव्या म्हणजे 500 मनी झालेत ना. आता 3 दशकाचे बॉक्स घेतलेले आहेत आणि सुट्टे मनी 6. आता या तारेमध्ये बघा, आता शतकाच्या घरामध्ये किती येतील बरं? 5. बरोबर, 5 मनी घालूया. दशकामध्ये 3 मनी आणि सुट्टे 6 असल्यामुळं इथे 6 एकक घेतोय आपण. आता बघा, शतक 5, दशक 3 आणि 6 एकक म्हणून संख्या तयार झाली आपली 536. पुढे जाऊया आपण. इथे आपली एकच शतक पिशवी आहे बरं का. दशक किती आहेत? 5 आणि सुट्टे मनी आहेत 4. आता 1 शतक पिशवी म्हणजे शतकाच्या घरामध्ये येणार आहे 1 मनी. आपल्याकडे 50 आहेत म्हटल्यानंतर दशकामध्ये येणार आहे 5 दशक. बरोबर, 5च मनी घालायचे आहेत आणि एकक सुट्टे 4 असल्यामुळे इथे 4 मनी. बघा, शतक 1, त्यानंतर 5 दशक आणि 4 एकक म्हणजे संख्या तयार झाली आपली 154. पुढे जाऊया आता. आता आपण इथे सुद्धा शतक पिशव्या घेत आहोत. 4 शतक पिशव्या, बरोबर 400 मनी आहेत. आपल्याकडे 40 मनी आहेत, त्यांचे 4 दशक झालेले आहेत आणि सुट्टे मनी आहेत 6. आता आपल्या या तारेमध्ये आपण घालणार आहोत शतक किती आहेत? 4. म्हटल्यानंतर शतक पिशव्या 4 म्हणजे 4 मनी घालायचे आहेत. दशक बॉक्स आहेत 4, त्यामुळे ते सुद्धा 4 दशक आपण 4 मनी घालणार आहोत दशकाच्या घरामध्ये आणि सुट्टे आहेत 6, ते एककाच्या घरामध्ये 6 मनी घालूया. 4 शतक, 4 दशक आणि 6 एकक म्हणजे झालेले आहे 446. तर पुढे जाऊया. आता शतक पिशव्या बघा भरपूर आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. दशक आहेत 5 बॉक्स आहेत आणि 4 सुट्टे मनी आहेत. आता शतकाच्या घरामध्ये आपण हे मनी घालायचे आहेत. किती घातले बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. दशकामध्ये दशक 5 म्हणून 5 मनी आले आणि 4 एकक असल्यामुळे 4 मनी आलेले आणि संख्या तयार होणार आहे आपली 854. पुढे जाऊया आता आपण. तर पिशव्या किती घेतल्या बघा? 5 शतक पिशव्या म्हणजे 500 मनी. 3 बॉक्स आहेत, 3 दशकाचे बॉक्स म्हणजे 30 झालेले आहेत आणि इथे 4 सुट्टे मनी घेतले. आणि आता आपली संख्या तयार करताना आपण घेणार आहोत शतक किती आहेत? 5 म्हणजे 5 मनी घालायचे आहेत. दशक आहेत 3 म्हणजे 3 मनी दशकाच्या घरामध्ये येणार आहेत. सुट्टे आहेत 4 मनी, ते एककाच्या घरामध्ये आणि संख्या तयार होणार आहे आपली 534. इथे आपण लिहिणार आहोत 534. आपल्याकडे बघा शतक किती होते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 शतक म्हणजे 700 मण्यांचे आपण 7 शतक केलेत. दशक आहेत 6 आणि 2 सुट्टे मनी आहेत. आपण त्या पद्धतीनं शतकाच्या घरामध्ये, दशकाच्या घरामध्ये आणि एककाच्या घरामध्ये मोजून
मणी घालणार आहोत. आणि त्यानंतर आपली जी संख्या तयार होतीये ती संख्या आहे 762. पुढे आपण अक्षरामध्ये लिहिणार आहोत 762. याचाच अर्थ आपल्याला जेव्हा मणी दिलेले आहेत त्याचे मग आपण काय करणार आहे, सुटे मणी, त्या सुट्या मण्यानंतर त्याचे दशकाचे गठ्ठे करणार आहोत. आपल्याला माहिती आहे 10 दशक झाले की 1 शतक होणार आहे. शतकाच्या पिशव्या करणार आहोत आणि हे सगळे एकत्र केल्यानंतर आपल्याला ती संख्या तयार होणार आहे. अशा पद्धतीनं संख्या ओळखल्याबद्दल धन्यवाद.